पाहुयात लोकसभेसंदर्भातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी लोकसभेचा महासंग्राम मधून। मी संन्यास घेणार नाही, भाजपची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर प्रथम खासदार उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य। रायगडमधून खासदार सुनील तटकरे यांच्या मुलीला उमेदवारीची चाचपणी, अंतर्गत सर्वेक्षणात सुनील तटकरे यांचा रिपोर्ट निगेटिव्ह, आदिती उमेदवार दिल्यास विजयाची खात्री, सूत्रांची माहिती। रायगडमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमची, भरत गोगावले यांचं वक्तव्य। तर आमचे 5 आमदार असूनही रायगडची जागा मवियाला जाणं दुर्दैवी, गोगावलेंचं खोचक विधान। भाजप शिवसेनेचं कोकणातील जागेवरनं घोडा अडलेलंच, रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरती अजूनही तोडगा नाही, भाजप शिवसेनेमध्ये जागेवरनं रस्सीखेच। वाशिम यवतमाळमध्ये महायुतीची उमेदवार मीच, यंदा विजयाचा षटकार मारून विरोधकांना क्लीन बोल्ड करणार, शिवसेना खासदार भावना गवळी यांना विश्वास, उमेदवारीबद्दल पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील याची खात्री असल्याचंही विधान। रामटेकचा पेच कायम असताना शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांच्याकडनं प्रचाराला सुरुवात, नरखे परिसरामध्ये कार्यकर्ता मेळावा, तर भाजपकडनं रामटेकवरती दावा। हातकणंगले लोकसभेवेळी उद्धव ठाकरे गटानं मला बाहेरनं पाठिंबा द्यावा, ठाकरेंसोबतच्या भेटीत राजू शेट्टी यांची मागणी, तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी हातकणंगले लोकसभेची निवडणूक। मुंबईमध्ये उद्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक, 20 पक्षातील प्रमुखांना बैठकीचं आमंत्रण, राहुल गांधींच्या पदयात्रेनंतर सर्व नेते बैठकीमध्ये सहभागी होणार। लोकसभा निवडणुकीसाठी उस्मानाबाद आणि औरंगाबाद हीच नावं कायम राहणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य आयोगाला आदेश।